नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना ह्या योजनेची घोषणा खूप दिवसापासून करण्यात आली आहे। तर ही योजना आता एक पोर्टल लॉन्च करण्यात आले, एक वेबसाईट लॉन्च करण्यात आहे। त्या वेबसाईटद्वारे ही योजना चालू करण्यात आलेली आहेत। अजूनही फॉर्म भरणे चालू झालेले नाही, पण 1-2 दिवसात फॉर्म भरणे चालू होईल आणि फॉर्म भरणे चालू होईल त्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ पण येईल। पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योजनेचा लाभ कोणाला भेटणार आहे, योजनेचा लाभ कसा घ्यायचा, योजनेसाठी कोणकोणती डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे। तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला 100% सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन योजनेचे व्हिडिओ दररोज अपलोड होतच राहतात। तर पहिला विषय आहे असा की योजना आहे काय। खूप लोकांना योजना अशी नवीन वाटत आहे, पण योजना नवीन अजिबात नाही। योजना आहे ती कुसुम सोलर पंप योजना। खूप साऱ्या लोकांचे गैरसमज पण होत आहेत की ज्यांनी कुसुम सोलर पंप योजनेमध्ये पहिले फॉर्म भरले तर त्यांनी या योजनेला डबल फॉर्म भरायचा का, ते पण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तर कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत ही योजना राबवली गेली होती। त्यामध्ये काही ठराविक लोकांना या योजनेचा लाभ भेटत होता। पण आता येणाऱ्या योजनेमध्ये मागेल त्याला सौर पंप योजना, म्हणजे जो सौर पंपसाठी अप्लाय करत त्या सर्वांना सौर पंप भेटणार आहे। या योजनेअंतर्गत जवळपास 8 लाख शेतकऱ्यांना सौर पंप जोडणी भेटणार आहे। तर योजनेचं नवीन साईट ही महाडिस्को, म्हणजे ही योजना पहिली कुसुम सोलरकडे त्यांनी माडाकडे देण्यात आली। कुसुम सोलर पंप माडातर्फे ही योजना राबवण्यात येत होती। जेव्हा आपण फॉर्म कुसुम सोलर पंप कुसुम वेबसाईटवर भरत होतो, त्यानंतर ही अप्लाय होऊन माडाचा ॲप डाउनलोड करायला लागत होता। त्या ॲपद्वारे आपण सर्वे वगैरे करत होतो, त्याद्वारे आपलं पंप सिलेक्शन सगळी प्रोसेस मग माडाद्वारे करण्यात येत होते। पण आता सगळी प्रोसेस ही महावितरणकडे देण्यात आलेली आहे। महावितरणच्या महाडिस्को ह्या वेबसाईटवर आपल्याला फॉर्म भरण्याचा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आलेला आहे। अजूनही ऑप्शन तो चालू झालेला नाही। जेव्हा ऑप्शन चालू होईल, पूर्णपणे व्यवस्थित ऑप्शन चालू होईल, त्या ठिकाणी कसा फॉर्म भरायचा सर्व डिटेलमध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल होऊन जाईल। पण क्रायटेरिया काय, जे पहिला क्रायटेरिया होता तेच, जे पहिली लागत होते डॉक्युमेंट तेच लागणार। पहिली म्हणजे तुमच्या नावावर जमीन असणे महत्त्वाचे आहे। तुमच्या नावावर किती जमीन असेल त्यानुसार तुम्हाला सौर पंपाची जोडणी देणार आहे। तुमच्या नावावर तुमच्या 7/2 एकरापेक्षा कमी जमीन असेल तर तुम्हाला 3 HP ची मोटर देण्यात येईल, सौर पंपाची जोडणी देण्यात येईल। तुमच्या याच्यावर 5 एकरापर्यंत असेल तर तुम्हाला 5 HP ची मोटर देण्यात येईल। त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 7 HP ची 7.5 HP ची मोटर देण्यात येईल। अशा प्रकारे पहिले जे क्रायटेरिया होते ते सेम क्रायटेरिया या योजनेमध्ये ठेवण्यात आले आहे। त्याचप्रमाणे जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांना जे आहेत 5% रक्कम भरावी लागणार आहे, आणि जे ओपन मध्ये असतात त्यांना 10% रक्कम भरावी लागत आहे। तर सेम आहे, काही बदल झाले डॉक्युमेंट मध्ये बी सेम आहे। तुमचं आधार कार्ड कास्ट मध्ये असेल तर तुमचं जातीचा दाखला लागणार आहे। जर तुम्ही ओपन मध्ये येत असाल तर जातीचा दाखला लागणार नाही। 7/12 तुमचा जर जॉईंट असेल तर तुमचं एक सर्वांचं हमीपत्र लागणार आहे। हे गोष्ट सर्व सेमच आहेत। फक्त फॉर्म आपल्याला जो कुसुम सोलर पंप या कुसुम वेबसाईटवर भरत होतो आपण यापूर्वी, त्यांना आता जे आहे महावितरणच्या वेबसाईटवर महाडिस्को या वेबसाईटवर भरण्यात येणार आहे। डॉक्युमेंट सेम आहे, सगळे क्रायटेरिया सेम आहे, फक्त फॉर्म भरण्याची साईट बदलण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्यांनी पूर्वी फॉर्म भरले होते अशा लोकांना डबल फॉर्म भरण्याची गरज नाही। त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होतील, त्यांचे फॉर्म माडातूनच सिलेक्ट होतील आणि त्यांनाही माडातूनच आपले पूर्ण प्रोसेस बसून आपलं पंप वगैरे बसवून भेटेल। तुमच्या पंप वगैरे माडातूनच त्या वेबसाईटवरून पंप वगैरे बसवून भेटणार आहे। तर ज्यांनी पहिले फॉर्म भरले होते त्यांना परत फॉर्म भरण्याची काहीही गरज लागणार नाही, हे लक्षात ठेवा। खूप सारे लोक विचारत असतात की मी पहिला फॉर्म भरला होता, मी डबल फॉर्म भरू का? तर असं काही करायची गरज लागणार नाही। तुम्हाला डबल फॉर्म भरता येत नाही। तुमचं आधार त्या ठिकाणी सेडिंग झालेलं असतं, लिंक झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला डबल फॉर्म भरता येणार नाही। जर फॉर्म भरला तर डबल भरू नका। ही योजना आणि ती योजना एकच आहे। फक्त आता या योजने थ्रू च्या मार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ या योजनेतून, ज्यांना नवीन कनेक्शन घेण्याचं आहे त्यांना डायरेक्ट सोलर पंपाचं कनेक्शन देण्याची सरकारचा आग्रह राहणार आहे। तर लवकरात लवकर आपण फॉर्म भरला नसेल तर वेबसाईटवर व्हिजिट करा। फॉर्म चालू झाले तर फॉर्म भरून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।